शाहूवाडी तालुक्यातील शिरगाव इथल्या सरपंच सुरेखा शिवाजी न्यारे वय वर्षे 50 यांची अनैतिक संबंधातून हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी भिवंडी तालुक्यातील नारपोली पोलिसांनी सुरेखा यांचा कथित प्रियकर प्रकाश उर्फ बाबू आनंदा पाटील वय वर्षे 40 याला ताब्यात घेतला असून त्याने खुनाची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। शाहूवाडी तालुक्यातील शिरगाव इथल्या सरपंच सुरेखा शिवाजी न्यारे वय वर्षे 50 यांची अनैतिक संबंधातून हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। सुरेखा न्यारे आणि प्रकाश पाटील हे दोघेही शिरगावचे रहिवासी असून त्यांच्यात गेल्या काही काळापासून जवळचे संबंध होते। सुरेखा यांनी वारंवार लग्नासाठी दबाव टाकल्यामुळे प्रकाशच्या मनात राग निर्माण झाला होता। याच कारणातून त्याने खुनाचा कट रचल्याचं प्राथमिक तपासात समोर आले। रविवारी सकाळी 11:30च्या सुमारास प्रकाशनं सुरेखा यांना पंढरपूरला जाऊया असं सांगून आपल्या मोटारीतून गावाबाहेरील लिंडोरी इथल्या शेतात नेलं। त्या ठिकाणी त्यांचं जनावरांचं शेड असून तिथंच त्यानं सुरेखा यांचा गळा दाबून खून केल्याचं पोलिसांनी सांगितलं। खून केल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह मुंबई परिसरातील समुद्रात टाकण्याचा त्याचा डाव होता। त्यासाठी तो भिवंडी तालुक्यातील कशेळी इथं पोहोचला। तिथून त्यानं आपला भाचा संदेश याला फोन करून पुढील योजना सांगितली। मात्र संदेश यानं दाखवलेल्या सतर्कतेमुळे हा कट उधळला गेला आणि माहिती मिळताच नारपोली पोलिसांनी प्रकाशला ताब्यात घेतलं। सुरेखा न्यारे या गेली 2.5 वर्षे शिरगावच्या सरपंच म्हणून कार्यरत होत्या। त्यांच्या हत्येच्या घटनेमुळे शिरगावसह संपूर्ण शाहूवाडी तालुक्यात खळबळ उडाली आहे। नारपोली पोलिसांनी या प्रकरणाची माहिती शाहूवाडी पोलीस ठाण्याला दिली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अतुल सोनूने करत आहेत। दरम्यान संशयित प्रकाश पाटील आणि सुरेखा न्यारे हे एकाच गल्लीत समोरासमोर राहत होते। दोन्ही कुटुंबांमध्ये शेतातील कामांमुळे जुने संबंध आणि जवळीक होती। या पार्श्वभूमीवर घडलेल्या हत्येमुळे परिसरात मोठी चर्चा सुरू आहे।